नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या आजच्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता सकाळी वाजलेले आहेत सकाळचे 5:15। आता तरी हवा आहे बऱ्यापैकी। हा आपला सर्वात आवडता लोणावळ्याचा हा ओल्ड मुंबई पुणे हायवे। बऱ्याच दिवसांनी आपण सेफ्टीसाठी हे ग्लोव्ज घातलेले आहेत। पुण्यापासून जेमतेम 100 ते 105 किलोमीटर हा मृगगड आहे। वाटतही नाही आहे की 6 वाजलेले आहेत। पावसाळ्यामध्ये ह्या रोडला आहे ना बरीचशी गर्दी असते, खूप ट्रॅफिक जाम असते या रस्त्यांवरती। वाव। आणि हा आता सगळा घाट आहे खंडाळ्याचा। हो, वन वे। ओय बाबा, सांभाळून 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 रॉंग साईडने एकतरी येत आहे तुम्ही आणि माझी गाडी। अलिबागसाठी आपल्याला हा सरळ मार्ग पकडायचा आहे। आता आपल्याला ह्याच मार्गामध्ये ना उंबरखिंडी पाहायला भेटते। ही अंबा नदी काय मस्त दिसते, छोटीशी आहे पण खूपच सुंदर। तर मित्रांनो, हा आहे किल्ले मृगगड। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या आजच्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये, जिथे आपण चाललेलो आहे मृगगडसाठी। आणि हा सर्वात सुंदर ब्रिज भक्तिशक्तीचा, आणि आपण बघू शकतो आपला मस्तपैकी तिरंगा फडकत आहे आकाशामध्ये। तर मित्रांनो, आता सकाळी वाजलेले आहेत सकाळचे 5:15। ॲक्च्युली 4:30 वाजता निघण्याचा प्लॅन होता, पण थोडासा आवराआवर करण्यासाठी थोडासा टाईम झाला आणि वाजून गेले 5 वाजता आपण घर सोडलेलं आहे। आणि आता आपण भक्तिशक्तीमधनं पुढं निघत आहोत लोणावळ्याच्या मार्गाने। मृगगडला जाण्यासाठी आपल्याला लोणावळा, खंडाळा, त्यानंतर खोपोली करून तिकडनं आपल्याला लेफ्ट टर्न घ्यावा लागतो फल्ल्यांच्या साईडनी। आणि तिकडं आपल्याला सुधागड तालुक्यातल्या भिवली या गावामध्ये आपल्याला जायचं आहे मृगगडसाठी। समोर हवा काही कमी आहे असं वाटतंय का मला? चेक करूया आपण एकदा, थोडंसं उजेडात थांबूया। खूपच मस्त असा गारवा जाणवतो। वा, आता तरी हवा आहे बऱ्यापैकी। आणि आपल्याला कॅश त्याची गरज पडेल, कॅश ही काढायची आपल्याला। हा आपला सर्वात आवडता लोणावळ्याचा हा ओल्ड मुंबई पुणे हायवे जर करून घेऊया आपण बंद। इथे कुठेतरी एक स्पीड ब्रेकर आहे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। बऱ्याच दिवसांनी आपण सेफ्टीसाठी हे ग्लोव्ज घातलेले आहेत। ॲक्च्युली आणून बऱ्याच अगोदर ठेवलेले, पण वापरत नव्हतो। पण आहे देहू रोडच्या जवळ। देहू रोडपासून आहे ना इकडनं हे मस्त खूप अशी सुंदर डोंगर रांग दिसते जेव्हा आपण सकाळच्या टायमाला ट्रॅव्हल करतो या रस्त्याने। घोराडेश्वरचं ते डोंगर रांग आहेत, खूपच सुंदर असा व्ह्यू आपल्याला ह्या रस्त्यावरनं भेटतो। आणि पावसाळ्यात तर विचारूच नका, खूपच अमेझिंग। डिसेंबर एंडला किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला जेव्हा आपण या रस्त्यावरनं ट्रॅव्हल करत असतो ना मित्रांनो, तर मी असं बऱ्याचदा अनुभव घेतलेला आहे की ह्या रस्त्यावरून अक्षरशः असे धुके वाहत असतात। आणि गाडी चालवण्यासाठी इतकी मजा येते ना, फार बेकार थंडी असते, बेकार। आणि तो नजारा अक्षरशः स्वर्गाचा अनुभव असतो जेव्हा ह्या रस्त्यावरून धुके वाहत असताना। जेव्हा जसं आपण रामायण महाभारत बघत होतो पूर्वी नॅशनल टी व्हीवरती, त्याच्यामध्ये कसं स्मोक असतं नाही का खालच्या साईडला। म्हणजे आपण जेव्हा देवलोकात ते सीन असतं ना देवलोकामधलं, त्या टायमाला कशी ते स्मोक दिसत असतं पूर्ण, तशी इकडे धुक्याची चादर असते ह्या रस्त्यांवरती। आणि पूर्ण असे धुके वाहत असतात। खूपच मस्त अनुभव असतो तो गाडी चालवताना तेव्हा। हां, विजिबिलिटी थोडी खूप लो असते रस्त्याची, त्यासाठी थोडंसं सांभाळून ड्राईव्ह करावं लागतं त्या टायमाला। आता आपण पोचलेलो आहे मळवलीच्या इकडे।
सगळं काही क्लोज आहे अजून. इकडनं राईट साईडला आपण कार्ला लेणी आणि मातेच्या दर्शनासाठी जाऊ शकतो आणि लेफ्ट साईडला आपण लोहगड विसापूरसाठी जाऊ शकतो. आणि इकडे सुद्धा बरेचसे लेणी आहेत. पुण्यापासून जेमतेम 100 ते 105 किलोमीटर हा मृगगड आहे. फल्ल्यांजवळ सुधागड तालुक्यात येणाऱ्या भेलीव गावाजवळ हा किल्ला वसलेला आहे. याला भेलीवचा किल्ला असे देखील म्हटले जाते. जिथे आपण रायगडमध्ये प्रवेश करतो. ॲक्च्युली जसा आपण खंडाळा घाट उतरतो रायगडमध्ये प्रवेश करतो आणि तिकडचं दमट वातावरण काय माहीत नाही आहे की आता तर पुण्यामध्ये म्हणजे आपण लोणावळ्याजवळ आपल्याला थंडी जाणवते. नोव्हेंबरचा महिना आहे तर माहीत नाही रायगडमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे थंडी जाणवेल की नाही, कारण दमट वातावरण असतं. वाटतही नाही आहे की 6 वाजलेले आहेत. म्हणजे अजून असा काळोख पसरलेला आहे ना. मित्रांनो, आपण लोणावळ्यात दाखल झालेलो आहे आणि आता आपण इकडनं चाललेलो आहे खंडाळाकडे. मस्त असा सनराईज होतो आहे. मागं मस्त अशी ऑरेंज कलरची एक लेअर आकाशामध्ये आलेली आहे. खूप मस्त नजारा दिसतो, काय सांगू. तर इकडनं घेतलेला आपण हा खंडाळ्यासाठीचा टर्न. पावसाळ्यामध्ये ह्या रोडला आहे ना बरीचशी गर्दी असते. खूप ट्रॅफिक जाम असते या रस्त्यांवरती, कारण छोटेसे रस्ते आहेत ओल्ड हायवेसाठीचे. Wow, that's called view. What a view. Sunrise not yet. Wow. मार्गात राजमाची व्ह्यू पॉईंटपासून हा सूर्योदयापूर्वीचा नजारा खूपच मनमोहक दिसत होता. त्यामुळे काही सेकंद येथे थांबून त्याचा आनंद घेतला व निघालो पुढच्या दिशेने. दोन डोंगर राजमाचीच असायला पाहिजे. तुला इकडनं हो धूसर 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 सगळी धूसर. सब कुछ धूसर धूसर है यहाँ पे दोस्तों. टू मच विंड, डोंट यू थिंक. खंडाळा बोगदा. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण खंडाळा घाटात आलेलो आहे आणि फारच जोराची हवा इकडे चाललेली आहे आणि व्ह्यू काय तेवढा खास दिसत पण नाही आहे. आणि तुम्हाला एक हे दाखवतो. इकडे आहे ना खूप सारे लोक कन्फ्यूज होतात, कारण इकडे असा एक रस्ता आहे जिथं खूप छोट्या अक्षरात लिहिलेलं आहे वन वे. हो का, आपल्याला इकडनं न जाता हा आहे एक्सप्रेसवे. आपल्याला ह्या मार्गाने जायचं आहे. हा आहे ओल्ड हायवे. आणि हा आता सगळा घाट आहे खंडाळ्याचा. त्यासाठी सांभाळून हा घाट उतरावा, कारण असे खूप सारे लोक इकडं वाहने चालवत असतात. तर इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि आपल्याला ह्या मार्गाकडनं न जाता ह्या मार्गाकडनं जायचं आहे जिथं लिहिलेलं आहे वे टू खोपोली, नो एंट्री, वन वे. ह्या आणि पावसाळ्यात ह्या छोट्या छोट्या टेकड्या आहेत ना, यांचे दरड कोसळलेले असतात. कारण अजून एक पडलेला आहे. आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी पण एकदा पाहिलेलं आहे इकडनं. त्यासाठी इकडनं थोडंसं सांभाळून
बोरघाट, ह्यालाच पुराचं नाव वन वे. आणि हा आहे तो खालचा वन वे, जिथून आपण चुकून येऊ शकतो. आता आपल्याला लगेच खोपोली लागेल खाली उतरल्या. ओय बाबा, सांभाळून रॉंग साईडने एकतरी येत आहेत तुम्ही आणि माझी गाडी इकडे आहे. पहिला टर्न आपल्याला लेफ्ट इकडनं घ्यायचा आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. इकडून आपण फर्स्ट लेफ्ट घेतलेला आहे. सगळा इंडस्ट्रियल एरियाचा तो वास येतोय धुराचा. अलिबागसाठी आपल्याला हा सरळ मार्ग पकडायचा आहे. आणि आता आपण जाणार आहोत पालीसाठी. जो पालीचा हायवे आहे त्या हायवेनेच आपल्याला बेलीव गावासाठी जायचं आहे. तर पालीसाठी या ब्रिजच्या खालून आपल्याला यायचं आहे आणि इकडे आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. अलिबागचा बोर्ड बघितला, आई शपथ सांगतो अलिबागला जायची खूप इच्छा झाली. आपण पाहूया. इकडून 60 किलोमीटर आहे अलिबाग अजून. तर आपला मृगगड जर वाटत नाही, पण जर झाला 12पर्यंत तर एक राईड मारून येण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, नाही का. म्हणजे असं जाऊन टच करून येऊ म्हणा आपण फक्त. चहा अशी छोटीशी टपरी पाहिजे यार. मस्त छोट्याशा त्या पाड्यासारख्या टपरीवरती चहा पिण्याची जी मजा आहे ना, आपल्याला ते भेटेल. पण आपल्याला अजून थोडं पुढं जावं लागेल. माझ्या मते सरसगडच्या मार्गामध्ये लास्ट टाइम मी पाहिलं होतं. काय मस्त व्ह्यू दिसतोय. तर मित्रांनो, खूपच सुंदर असा हा सनराईज ॲक्च्युली झालेला आहे. आता आपल्याला ह्याच मार्गामध्ये आहे ना उंबरखिंडही पाहायला भेटते. म्हणजे आपल्याला त्यासाठी हा रस्ता सोडून थोडंसं आतमध्ये जावं लागतं उंबरखिंडीसाठी. तो आपण येताना कवर करण्याचा प्रयत्न करूया. उंबरखिंड हा पण मराठ्यांसाठी एक ऐतिहासिक लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस तिथे लढला गेला आणि मोगलांचा खूप साऱ्या मोठ्या फौजेला तिथं नायनाट करण्यात आला. वा, 1 2 तिसरा डोंगर, तो लोणावळ्याचे डोंगर आहेत सगळे. तर मित्रांनो, आत्ता आपण परळी गावाच्या पुढे आलेलो आहे. आपण एका काकांना भेटलो जिकडं उंबरखिंड होती. तिकडनं त्यांना लिफ्ट दिली, त्यांना परळीला सोडलं आणि त्यानंतर आता आपण पुढे इकडनं परत एक लेफ्ट टर्न मारणार आहोत. पण मी मॅपवरती पाहिला, बघा हा ब्रिज आहे आणि इकडून पुढे ही एक कमान आहे. काकांनी आपल्याला त्याबद्दल कल्पना दिली होती आणि आपल्यालाही माहीत आहे. ह्या कमानीतून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा इकडनं. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आणि इकडूनच आपल्याला पुढे जायचं आहे. अजून हा 8 किलोमीटरचा प्रवास आपला जेमतेम बाकी आहे. इथे एक जो डोंगर आहे तो पाहिल्यानंतर मी आणि तेजस अक्षरशः अचंबित झालेलो. आम्हाला वाटलेलं हा नानाचा अंगठा इकडे कुठं कसा आला, कारण तो फर्स्ट टाईम जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा बघितल्यानंतर असंच वाटतं की नानाचा अंगठा आहे. तर इकडनंच आपल्याला हा हो का इकडे बोर्डही लावलेला आहे किल्ले मृगगडसाठी. लेफ्ट टर्न अजून एक घ्यायचा आहे. वाव, मस्त नदी आहे. पावसाळ्यात किती भारी दिसत असेल नाही. अंबा नदी ही भारतातील महाराष्ट्र राज्यात पश्चिम घाटात सह्याद्रीच्या बोरघाट डोंगर रांगेत खोपोली व खंडाळाजवळ उगम पावते व पुढे 80 किलोमीटर लांबीचा प्रवास करून ती कोकणातील रेवस येथे अरबी समुद्रात जाऊन मिळते. ही अंबा नदी काय मस्त दिसते. छोटीशी आहे पण खूपच सुंदर. तर मित्रांनो, हा आहे
किल्ले मृगगड आणि ही खूपच सुंदर अशी नदी अंबा नदी. तिथे आपल्याला गाडी पार्क करायची आहे आणि किल्ले मृगगडसाठी निघायचं आहे. तिथे मस्त झेंडा दिसतो आणि त्याचा मागचा जो डोंगर आहे तो नानाच्या अंगठ्यासारखा आम्हाला एक वेळेस वाटला होता. म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा आलेलो मी आणि तेजस, त्यानंतरनं कळालं की तो एक डोंगर आहे. काय मस्त शाडो दिसते समोरच्या डोंगरावरून. छोटीशी सुंदर अशी शाळा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या मृगगडच्या आजच्या ह्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आपण आपली गाडी इकडं पार्क केलेली आहे या भवानी मातेच्या मंदिरासमोर आणि इकडून एक छोटीशी वाट जाते. आपण दादाला विचारलं आहे का गावातल्या, तर त्यांनी सांगितलं ह्या रस्त्याने जाऊ शकता आणि तिकडं जी वरची वाडी दिसते तिकडनं फिरून असा यू टर्न करूनही तुम्ही तिकडनं जाऊ शकता. पण ही वाट सोपी आहे असं त्यांनी सांगितलं. तर आपण निघू आता किल्ले मृगगडसाठी. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.